गोठ्यातील घाण आणि ओलावा रोगकारक जंतूंना वाढवतो. यामुळे स्तनदाह, खुरकूट आणि लंपीसारख्या रोगांचा धोका वाढतो. नियमित स्वच्छता व निर्जंतुकीकरणामुळे रोगांचा प्रसार कमी होतो. तुम्हाला जर गोठा निर्जंतुक कसा करायचा हे जाणून घ्यायचे असेल तर आमच्या तज्ञांकडून जाणून घ्या आणि हा व्हिडिओ पाहत रहा. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण अत्यंत महत्त्वाच्या एका विषयावर बोलणार आहोत. ते म्हणजे गोठ्याचं निर्जंतुकीकरण. आपण पाहतो की अनेक आजार होतात आणि हे आजार हे रोगजंतूंमुळे आलेले असतात. आता पावसाळा आलेला आहे. पावसाळ्यात सगळीकडेच ओलं वातावरण होणार आहे आणि हे वातावरण रोगजंतूंच्या वाढीसाठी एक अत्यंत चांगलं असं वातावरण असतं. हे आपल्याला टाळायचं आहे. खरं तर निर्जंतुकीकरण नियमित करायला हवं आणि हेच करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, नेमकं कसं हे करावं ह्याचा आज आपण विचार करणार आहोत. निर्जंतुकीकरण करण्यापूर्वी सर्व जनावरे, त्यांच्या खाद्य भांडे आणि पाण्याची भांडे बाहेर काढून ठेवा. गोठ्यातील सर्व शेण, कचरा बाहेर काढून टाका. फरशी, भिंती, कोपरे, गटारे व्यवस्थित खरडून काढा. गोळा झालेला कचरा गोठ्यापासून दूर नेऊन टाका. स्वच्छ पाण्याने गोठ्याची फरशी, भिंती, खांब सर्व स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. उच्च दाबाच्या पाण्याने धुलाई केल्यास अधिक चांगली स्वच्छता होते. धुलाईनंतर गोठा शक्य तितका कोरडा होऊ द्या. कोरड्या पृष्ठभागावर निर्जंतुकीकरण औषधी अधिक प्रभावी काम करतात. गोठ्याच्या प्रवेशद्वारावर निर्जंतुकीकरण द्रावणाने भरलेला फूटबाथ तयार करा. यामुळे खुऱ्यामार्फत होणाऱ्या रोगांचा प्रसार कमी होतो. प्रथम स्वच्छता आणि नंतर निर्जंतुकीकरण हा नियम पाळा. विविध निर्जंतुकीकरण औषधी एकमेकात मिसळू नका. निर्जंतुकीकरण औषधी चारा आणि औषधापासून दूर ठेवा. निर्जंतुकीकरण करण्यासाठी जे द्रावण वापरायचे त्यामध्ये सोडियम हायपोक्लोराईड, आयोडीनयुक्त निर्जंतुकीकरण म्हणजेच आयोडोफोर्स, क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड्स, ग्लुटेराइडिहाइड आणि क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड्सचं मिश्रण हे व्हायरस, बॅक्टेरिया आणि बुरशीच्या विरोधात अत्यंत चांगलं काम करतं. चुना हा सुद्धा आपण परिसरातील नाले आणि शेण साठवण जागेसाठी वापरू शकतो. आता आपण पाहिलं की हे निर्जंतुकीकरण कसं करायचं आणि का हे आवश्यक आहे. तर हेच निर्जंतुकीकरण नियमित करा आणि आपल्या गोठ्यातील जनावरांना आजारांपासून मुक्त ठेवा. आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला फायद्याचा वाटला असेल, तुमच्या कामाचा वाटला असेल. असेच तुमच्या कामाचे व्हिडिओज तुम्हाला जर पाहायचे असतील तर आमच्या चॅनलशी जोडलेले राहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.